आता एक राजकीय बातमी। सुनील तटकरे आणि पटेलांसह त्यांचे 22 आमदार भाजपातनं लढणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केला। शिंदेंच्या शिवसेनेतील सुद्धा काही आमदार भाजपमधूनच लढणार असल्याचं रोहित पवार म्हणाले। तर तटकरेंना पक्षाध्यक्षांना वेगळा मेसेज द्यायचा असेल असं म्हणत पवार तटकरेंच्या भेटीवरून सुद्धा रोहित पवारांनी भाष्य केलंय। शिवाय भाजप विरोधात आमच्या सोबत येणाऱ्यांचं स्वागत असेल, विलीनीकरणाच्या चर्चेवर सुद्धा रोहित पवारांनी हे भाष्य केलंय। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसह 22 आमदार भाजपमधून लढणार असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केलाय। शिंदेंच्या शिवसेनेचेही काही आमदार भाजपमधून लढतील असा दावा रोहित पवार यांनी केलाय। दरम्यान आम्ही सुनेत्रा पवार यांची साथ सोडणार नाही, रोहित पवार यांचं भविष्य एक दिवस खोटं ठरेल असं म्हणत अनिल पाटील यांनी पलटवार केलाय। सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहेत। उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी, ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे। त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे। भाजपलीच ट्रॅप लावलेला आहे आणि त्या ट्रॅपमध्ये बरेच आमदार हे अडकलेले आहेत असं कुठेतरी लोकांची चर्चा आहे। घड्याळ पण आणि धनुष्यबाण पण दोन्ही मिळून 40 आहेत। विषय एवढाच आहे की लोक आहेत जी संपर्कात आहेत। कार्यकर्त्यापासून तर आमदारापर्यंत एकही व्यक्ती, नेत्यांपर्यंत आम्ही सुनेत्रा वहिनींची साथ सोडणार नाही, हे मात्र निश्चित आहे। सिल्वर ओकचा चहा त्यांना आवडत असावा सुनील तटकरेंना, आणि तो जुनं कधीतरी वर्षापूर्वी चहा पिला असेल, चहा प्यायला गेले असतील आणि चहा पित असताना कदाचित त्यांना वेगळा मेसेज त्यांच्याच पक्षाच्या प्रमुखांना द्यायचा असावा। 3 वर्षानंतरच्या निवडणुका आणि आतापासून ते नाशिकमध्ये जसं भविष्य सांगितलं जायचं तशा पद्धतीने यांनी भविष्य सांगायला, एक दिवस ते खोटं ठरेल हे बघा तुम्ही। भोंदू बाबांच्या अटकेनंतर कुणाला तरी राशी भविष्य सांगण्याचं वेध लागलेले असेल, म्हणून ती जबाबदारी ज्योतिषशास्त्राची जर रोहित पवारांनी घेतली असेल तर चांगलं आहे। आम्ही सुद्धा आमच्या भविष्यासाठी त्यांच्याकडे हात दाखवण्यासाठी निश्चितपणे जाऊ। मावळचा आमदार भाजपमधूनच लढणार असा दावा रोहित पवार यांनी केला। तर रोहित पवार यांनी भविष्यवाणीचा नवा धंदा सुरू केलाय का असा सवाल सुनील शेळके यांनी केलाय। आता तुम्हाला मावळचा आमदार काही ह्या पक्षात राहील असं वाटतं का? तो जाणार आहे भाजपमध्ये। अहो हे सगळं सगळ्यांना माहिती आहे। उगाच आपण पतंग उडवत मी किती प्रेमाचा, मग मिठी मारणं आणि रडून रडून किती वेळा रडणार, हे असे बेताल वक्तव्य करून काही साध्य होणार नाही। कोण कुठल्या पक्षात जाणारे, कोण कुठनं लढणारे, 2029ला हे जर कळायला लागला असेल तर याचा अर्थ त्यांनी काय भविष्यवाणीचा नवीन धंदा खोललाय की काय? भाजप सोबत असणाऱ्या पक्षात आम्ही विलीन होणार नसल्याचंही रोहित पवार स्पष्ट म्हणाले की भाजप बरोबर जो पक्ष आहे त्यांच्यात जाऊन आम्ही विलीन होणं हे होणार नाही असं माझं तरी मत आहे। त्यामुळे उद्या जाऊन काही आमदार नाहीतर काही पक्ष उद्या येऊन म्हणाले की चला आम्हाला तुम्ही सामावून घ्या भाजपच्या विरोधात, लोकांच्या बाजूने, स्वीकारणार। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी सोमवारी रात्री शरद पवार यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। मात्र पवारांसोबतची भेट केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती असं तटकरे यांनी स्पष्ट केलं। तब्येतीची विचारपूस करणं, सदिच्छा भेट देणं ही संस्कृती आहे, तेवढंच कारण त्याच्या पाठीमागे होतं। कुठलंही राजकीय कारण त्या भेटीच्या पाठीमागचा नाही। मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आता चर्चा ह्या रंगतायत किंवा रंगवल्या जात आहेत याला काही एक प्रकारचा अर्थ नाही। मला वाटतं की शरद पवार साहेबांच्या आणि तटकरेंच्या भेटीबद्दल राजकीय वावड्या उठवणे चुकीचं आहे।